हॅलो स्टुडंट्स. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन्स पाहिलं. त्यानंतर काही लाईव्ह व्हिडिओज आपण पाहिले, त्याच्यामध्ये आपण त्या वेव्हचे इक्वेशनवर डिस्कशन केलं. सो नेक्स्ट पुढे आपण शिकूया परत त्याच इक्वेशनकडे की y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी मायनस किंवा प्लस के एक्स प्लस अल्फा. मी घेऊ शकता, नाही घेतला तर चालेल. ओके, हे आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन. इज इट ओके? ऍक्च्युअली आपण असं शिकलो होतो की हे एसएचएमचं जे इक्वेशन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह इक्वेशन जे असतं ते इट इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी असायला पाहिजे. आणि वाय शुड बी डिफाईन, वाय शुड बी डिफाईन म्हणजे वायची व्हॅल्यू इन्फिनिटी नको, हे पण आपण शिकलो होतो. आणि तिसरी कंडिशन्स ह्या दोन कंडिशन्स नंतर जर का ते इक्वेशन एसएचएमचं निघालं तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह कोएफिशिएंट ऑफ टी डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स असं आलं होतं. हे कन्क्लुजन्स आपण लास्ट लेक्चरमध्ये काढले होते. ओके, नाव व्हॉट इज द नेक्स्ट? चला तर पुढे शिकायचं आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, टेक्स्टबुकमध्ये नाहीये. काय आहे तर आता हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन 1 म्हणतो मी त्याला, या इक्वेशनला करूया आपण डिफरन्शिएट. ठीक आहे ना? सो जर का y हा x आणि t दोघांचाही फंक्शन आहे तर आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू x आणि विथ रिस्पेक्ट टू y दोघांसोबत पण डिफरन्शिएट करू शकतो. ओके, सो dy बाय dx इज इक्वल्स टू याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ए ॲज इट इज साइन ओमेगा टी मायनस के एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी मायनस के एक्स आणि ओमेगा टी मायनस के एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं तर ही कॉन्स्टंट झालं आणि याच्यासोबत मायनस के. ओके, सो ज्यांचं डेरिव्हेटिव्ह पुअर आहे त्यांना ही गोष्ट थोडीशी टफ जाईल, पण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सो डी वाय बाय डी एक्स ची किंमत मिळाली मायनस ए के कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, सो हे इक्वेशन 2. आता ज्याला डिफरन्शिएट करतोय या 1 ला विथ रिस्पेक्ट टू टी, सो डी वाय बाय डी टी ए ॲज इट इज. ओके, आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. आता इथे के एक्स त्याला कॉन्स्टंट, ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा, सो इट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. ओके, ठीक, क्लियर? यस सर, क्लियर. सो स्टुडंट्स, टेल मी व्हॉट इज द वाय. वेव्हचं जे इक्वेशन लिहिलं तुम्ही y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स, यामध्ये व्हॉट इज y? तर y इज द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऑफ द मीडियम. ओके, आणि हा पार्टिकल ऑफ द मीडियम परफॉर्म करतो एसएचएम. हे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे आणि पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्हाला देईल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. इज इट? यस. सो व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल vp इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. डू यू गॉट दिस? नाउ व्हाट इज द नेक्स्ट? सो dividing equation 3 by equation 2. So equation 3 is dy by dt divided by equation 2 is dy by dx. Okay, so is equals to dy by dt is nothing a omega cos omega t minus kx and divided by dy by dt, तो उल्टा हो गया शायद, है ना? dy by dt
is correct. Omega or dy by dx is here. Minus ak cos omega t minus kx. Okay. So cos omega t minus kx get cancelled, a get cancelled. dy by dt is the particle velocity vp divided by dy by dx is equals to minus omega upon k. Omega upon k. Okay. So let me to write it clearly again. Vp means particle velocity is equals to minus omega upon k and dy by dx into dy by dx. Okay. So हे इक्वेशन थोडंसं दूर लिहिलं गेलं ते परत एकदा लिहितो. Vp is equals to minus omega upon k आणि dy by dx इथे मल्टिप्लाय करतो. सो dy by dx. ओके. ओके. नाउ जर का हे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन असेल तर velocity of wave is equals to coefficient of t. What is the coefficient of t? Is omega divided by coefficient of x. What is the coefficient of x? Is k. So omega upon k. ओमेगा अपॉन के याचा मी डेरिव्हेशन्स पण घेतलेले आहे, तुम्हाला माहित असेल की हे कसं येतं तर. सो ओमेगा अपॉन के इज नथिंग बट वेव वेलोसिटी. ओके. सो vp is equals to minus v omega and into dy by dx. So this is the relation between particle velocity and wave velocity. Okay. आता ह्या इक्वेशन वरून जर का मी वेव्ह काढली तर ती वेव्ह अशी असेल का बाळा? हा झाला y ऍक्सिस, हा झाला x ऍक्सिस आणि ही वेव्ह काहीतरी अशा पद्धतीची असेल. आणि हे इक्वेशन कुठल्या तरी एका पॉइंटचं असेल, कुठलाही एखादा पॉइंट हा इथे ज्याने डिस्प्लेसमेंट केले y आणि त्याची पोझिशन आहे x. ओके. सो हा जो ही जी वेव्ह आहे इट इज अ ग्राफ. ठीक आहे ना, लाईक समथिंग असा ग्राफ बिटवीन y अँड x. तर या ग्राफचा स्लोप तुम्ही कसा काढसाल? हा y ऍक्सिस, हा x ऍक्सिस. सो स्लोप कसा निघतो ग्राफचा? वी नो y डिफरन्स अपॉन x डिफरन्स म्हणजे dy बाय dx इज नथिंग बट स्लोप. ओके. आप भी समझे, मैं भी समझा, आप भी समझे, मैं भी समझा. यस ऑन. dy बाय dx म्हणजे चेंज इन y अपॉन चेंज इन x. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. सो स्लोप तर हेच असतं ना, स्लोपला काही वेगळं पाहण्यासारखं नाही. म्हणजेच या ठिकाणी इक्वेशन्स थोडंसं आणखी क्लिअर लिहूया आपण. काय लिहूया इक्वेशन? तर पार्टिकल वेलोसिटी vp is equals to negative wave velocity into slope. ठीक. आता फक्त स्लोप लिहितोय मी इथे सध्या, फक्त स्लोप. पण तुमच्या डोक्यात आलं पाहिजे बरं का, नाही तर स्लोप कुठलाही नाही घेतायत. स्लोप मध्ये इथे y असला पाहिजे, इथे x असला पाहिजे, त्याचा स्लोप म्हणजे y वर्सेस x ग्राफचा स्लोप. ओके. ठीक आहे. मला वाटते दिसायला थोडंसं कठीण होत आहे, आपण थोडा कॅमेरा तिकडे शिफ्ट करूया. ओके. इज इट क्लिअर नाउ? सो vp इज इक्वल्स टू मायनस vw इंटू स्लोप. येस ऑर नो? कसाला समजलं? सो डेरिव्हेशन्स लिहून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके. तर तुम्हाला आता काय शिकवलं गेलं? तर तुम्हाला शिकवलं गेलं की पार्टिकल वेलोसिटी आणि वेव्ह वेलोसिटी यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. आणि ते रिलेशन कसं आहे? तर पार्टिकल वेलोसिटी vp is equals to wave velocity. Negative sign is important. Negative wave velocity into slope. हे रिलेशन आहे. ओके. नाउ
काय यूज होऊ शकतो याचं? एक वेव्ह काढतोय साइन टाइप मध्ये, अशी एक वेव्ह काढली. ओके, प्रश्न असा विचारला जाईल की इथे एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल हा पार्टिकल कुठे चालला, वर की खाली? असं पाहून तर तुम्ही सांगसाल की सर खाली जात असेल, नाही वर जात असेल. सो नथिंग इज शुअर इन दिस केस. ओके, डायग्राम पाहून नाही सांगू शकत. ओके, मे बी या पार्टिकलला असं वर जावं लागत असेल किंवा खाली. पण यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे पाहावं लागेल की ही वेव्ह कुणीकडे चालली. सो कन्सिडर करूया की ही वेव्ह अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस चालली. सो वेव्ह वेलॉसिटी डायरेक्शन ही झाली, वेव्ह वेलॉसिटी पॉझिटिव्ह झाली. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह डायरेक्शनला पॉझिटिव्ह वेलॉसिटी. नाव या ठिकाणी या पॉइंटला असणारा स्लोप कसा आहे? या पॉइंटला जर का मला स्लोप काढायचा असेल तर मी या पॉइंटला काढेल एक टँजेंट, आणि या टँजेंटने एक्स ऍक्सिस सोबत अँगल कोणता बनवला, ॲक्यूट की ऑब्च्युस? सो हा ॲक्यूट दिसेल एक्स ऍक्सिस सोबत. तुम्हाला नक्कीच माहिती आहे स्लोप कसा गेस करायचा. ओके, सो ॲक्यूट अँगल दिला तर तो टॅन स्लोप म्हणजे टॅन थिटा असतो, आणि टॅन थिटा ॲक्यूट असेल तो पॉझिटिव्ह असतो. सो या केसमध्ये या पॉइंटचा स्लोप हा पॉझिटिव्ह आहे. सो इथे जर का मी पार्टिकल व्हेलॉसिटीचे इक्वेशन लिहिलं तर ते होईल मायनस व्ही ओमेगा, आणि स्लोप कसा आहे? सो स्लोप पण पॉझिटिव्ह आहे, सो पॉझिटिव्ह स्लोप. ओके, जो काही असेल व्हॅल्यू, आय डोंट नो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट स्लोप, बट एवढं तर नक्की झालं की तो स्लोप पॉझिटिव्ह आहे. हा स्लोप पॉझिटिव्ह, ही व्हॅल्यू इथे साइन निगेटिव्ह, तर पार्टिकल व्हेलॉसिटी ही निगेटिव्ह व्हॅल्यू आली. पार्टिकल व्हेलॉसिटी कशी आहे? निगेटिव्ह आहे. पार्टिकल व्हेलॉसिटी निगेटिव्ह आहे याचा अर्थ हा पार्टिकल खाली चालला. पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर पार्टिकलची डायरेक्शन कोणती? अलॉंग वाय ऍक्सिस पार्टिकलची डायरेक्शन, आणि वेव्हची व्हेलॉसिटी इकडे आहे. सो अलॉंग पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये पार्टिकल जाणार. मग एक तो वर जात असेल किंवा खाली येत असेल. जर का वर जात असेल तर ती व्हेलॉसिटी आपण पॉझिटिव्ह घेणार, आणि खाली जात असेल तर ती निगेटिव्ह. म्हणून मग आपण गेस केलंय की हा पार्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनला चालला. हे सगळे पार्टिकल म्हणजे इथपर्यंत असणारे पार्टिकल. चला या पार्टिकलचा विचार करा बरं, या पार्टिकलचा विचार करूया. परत विचार करूया की या पार्टिकलचा विचार करण्यासाठी आपल्याला वेव्ह वेलॉसिटीची डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? सो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वेव्ह वेलॉसिटी पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, इथे निगेटिव्ह साइन. आता स्लोप कसा आहे? सो स्लोप काढण्यासाठी तुम्हाला इथे एक टँजेंट काढावं लागेल. या टँजेंटने एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल घेतला, ॲक्यूट की ऑब्च्युस? ऑब्च्युस. ऑब्च्युस अँगल असेल तर टॅन ऑब्च्युस अँगल हा 90 डिग्रीपेक्षा जास्त असणार, त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. सो त्याच्यामुळे पार्टिकल व्हेलॉसिटीमध्ये हा निगेटिव्ह साइन, वेव्ह वेलॉसिटीची साइन पॉझिटिव्ह, आणि स्लोपची साइन निगेटिव्ह. मग निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि परत निगेटिव्ह. सो हे काय होईल? निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो पार्टिकल व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह. सो याचा अर्थ हा पार्टिकल वर चालला. इज इट? कळते ना? तर तुम्ही काय करायचंय, मला जेव्हा मी ऑनलाईन लेक्चरवर येईल किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर, हा करेक्ट, हे एक चांगला चान्स आहे. ज्यांनी ज्यांनी ही व्हिडिओ पाहिली असेल त्यांनी मला मेसेज करायचा आहे की तुमचे आन्सर्स काय आहेत. ओके, सो क्वेश्चन इथे व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. अशा पद्धतीची वेव्ह आहे. वेव्ह इकडे जाते अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. या पॉइंटचं नाव ए, या पॉइंटचं नाव बी, या पॉइंटचं नाव सी, इथे डी, इथे ई, इथे एफ, इथे एफ. एफ एफ इज इम्पॉर्टंट. ओके, हे एवढे पॉइंट आहे तुम्हाला. ए बी सी डी, ए बी सी डी ई आणि एफ, या 5 पॉइंटचे डायरेक्शन सांगायचे. हा ए कुठे चालला, वर की खाली? बी कुठे चालला, वर की खाली? सी कुठे चालला, वर की खाली? अप अँड डाऊन इंग्लिश मध्ये उत्तर लिहिजा. वर की खाली, अप अँड डाऊन, अप ऑर डाऊन, ई अप ऑर डाऊन, आणि एफ. सो एफ बद्दल मी तुम्हाला आन्सर सांगू शकतो आताच. काय भेटली आन्सर? सो आपल्याला माहिती आहे पार्टिकल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू निगेटिव्ह ऑफ वेव्ह व्हेलॉसिटी इंटू स्लोप. सो या पॉइंटला जर का आपण स्लोप काढायचं ठरवलं तर या पॉइंटला आपल्याला टँजेंट काढावं लागेल. ही टँजेंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल,
म्हणजे टँजंट मध्ये आणि एक्स ऍक्सिस मध्ये 0 डिग्रीचा अँगल झाला. 0 डिग्रीचा अँगल झाला म्हणजे काय बच्चा? टॅन 0. टॅन 0 म्हणजे काय बच्चा? सो टॅन 0 म्हणजे स्लोप 0 आणि स्लोप 0 तर व्हीपी इज इक्वल्स टू व्हीडब्ल्यू इंटू 0 म्हणजे पार्टिकल व्हेलॉसिटी किती? 0. तसंही हे पार्टिकल करतायत एसएचएम परफॉर्म आणि हे पार्टिकल जर का एसएचएम परफॉर्म करत असेल तर एक्स्ट्रीम पोझिशनवर पोहोचलेला आहे. हा हायेस्ट पॉइंटला आहे ना, हायेस्ट पॉइंटला म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते? एसएचएम मध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी किती असते? 0. सो एफ पॉइंटची व्हेलॉसिटी 0 असेल. बाकीच्या पॉइंटची व्हेलॉसिटी ची डायरेक्शन तुम्ही मला सांगायची. पार्टिकल वाय अलॉंग द वाय ॲक्सिस असणार आहे, इतर पार्टिकलची ओके तुम्ही मला व्हेलॉसिटी डायरेक्शन सांगायची. चला पुढे जाऊया आपण आता. ओके ओके चला परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सॉरी, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल्स टू a. x म्हटल्यावर k बाहेर निघेल, सो मायनस k साइन, सॉरी साइन नाही, साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. सो कॉस ओमेगा टी मायनस kx. परत एकदा डिफरन्शिएट करूया म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर. ओके बघा डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का, ही वेलॉसिटी नाही होत. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी जर असेल तर वेलॉसिटी होते. सो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, सो वेलॉसिटी नाही आहे. सो d2y बाय dx स्क्वेअर म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मायनस ए तसाच, के पण तसाच, कॉस डेरिव्हेटिव्ह साइन ओमेगा टी मायनस के एक्स, कॉस डेरिव्हेटिव्ह साइन का मायनस साइन मुळे हे झालं प्लस. ओके आणि हा के एक त्याचा इथे काय होईल? के स्क्वेअर. सो मायनस के होईल, परत इथे मायनस साइन लागेल. समझने की कोशिश कीजिएगा डेरिवेटिव को. ए के एज इट इज, मायनस साइन एज इट इज, कॉस डेरिव्हेटिव्ह मायनस साइन जो प्लस करून दिलं, परत हा मायनस के आल्यामुळे हे पॉझिटिव्ह. ओके नेक्स्ट स्टेज मध्ये आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू टाइम. dy बाय dt इज इक्वल्स टू a ओमेगा कॉस ओमेगा टी मायनस के एक्स. आधी पण शिकवलाय कसा आलाय तर. परत आणखी एक डेरिव्हेटिव्ह घेऊया याचा. सो हे विल d2y अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉस, हे ओमेगा एज इट इज, कॉस डेरिव्हेटिव्ह दिस टाइम मायनस साइन ओमेगा टी मायनस के एक्स आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा, सो ओमेगा स्क्वेअर होईल. या दोन इक्वेशनला इक्वेशन 2 and 3 यांना आपण डिवाइड करूया. सो d2y बाय dt स्क्वेअर इज डिवाइडेड बाय d2y बाय dx स्क्वेअर. ओके सो d2y बाय dt स्क्वेअर इज मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी मायनस kx divided by d2y by dx square is minus a k square sin omega t minus kx. So minus sign get cancel, a get cancel, sin square omega t sin omega t minus kx sin omega t minus kx also gets cancel. So you have d2y by dt square divided by d2x divided by d2y by dx square is equals to omega square upon k square. So writing just neatly, so d2y by dt square is equals to omega square upon k square times d2y upon dx square. Is it okay? And now what? Omega upon k is what? It is the wave velocity. Okay. So d2y upon dt square is equals to omega square upon k square is v square into d2y by dx square.
So in general, d2y upon dx square is equals to 1 upon v square into d2y upon dt square. Okay, so this is the differential equation of simple harmonic progressive wave. Okay, so हे आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. म्हणजे इन केस जर का तुम्हाला ठीक आहे JEE मध्ये तुम्ही असाल आणि थोडंसं जर का तुम्हाला आणखी काहीतरी कॉम्प्लिकेशन सोडवायचे असतील आणि तुम्हाला एक इक्वेशन दिलं असेल जस्ट समथिंग डिफरंट, लाईक काही जण प्रश्न विचारतात y इज इक्वल्स टू a log kx मायनस t असं असेल तर सर ते इक्वेशन आहे का नाही वेव्हचं, असं जर का तुम्हाला चेक करायचं असेल तर त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह दोनदा घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह दोनदा घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्या दोघांचा रेशो घ्यायचा, तो वेलॉसिटीच्या स्क्वेअर एवढा आला पाहिजे 1 अपॉन v स्क्वेअर किंवा इथे काहीतरी कॉन्स्टंट आलं पाहिजे, तर ते असेल तुमचं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन. सो डिफरन्शियल इक्वेशन्सचं यूज न घेता सुद्धा एखादं इक्वेशन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं किंवा फक्त वेव्हचं आहे की नाही हे कसं चेक करायचं याच्यावर आपण अगोदरच विचार केलेला आहे. इज इट ओके? सो गाइस नोट डाउन दिस. ओके, सो काय सापडलं आपल्याला सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं डिफरन्शियल इक्वेशन लाईक दिस, d2y by dx square is equals to 1 upon v square d2y by dt square. ओके, ठीक. आता एक सिंपल क्वेश्चन्स तुम्हा सगळ्यांना एकदम आरामात शांततेने उत्तर काढायचं आहे. ओके, इथे एक सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह मी काढतोय. ही आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह जी या डायरेक्शनला चालली. इथे कुठेतरी एक पार्टिकल आहे. ओके, हा पार्टिकल कोणीकडे चालला सर? आम्हाला माहिती आहे, आम्ही आताच होमवर्क केलंय त्याच्यावरचं की निगेटिव्ह वेव्ह वेलॉसिटी इंटू स्लोप. प्रश्न असा आहे, हे तर तुम्ही काढसाल, मला सांगा या पार्टिकलचं ऍक्सलरेशन ची डायरेक्शन. तर हा पार्टिकल तर SHM परफॉर्म करत असेल असे, येस ऑर नो? सध्या इथे पोहोचलेला आहे, पण हा पार्टिकल काय परफॉर्म करतोय? SHM. सो SHM परफॉर्म करत असेल, SHM परफॉर्म करत असेल तर SHM मध्ये ऍक्सलरेशन इज नथिंग बट ओमेगा स्क्वेअर वाय. ओमेगा स्क्वेअर एक्स घेतो ना आपण अलॉंग एक्स एक्सिस, असं व्हायब्रेशन असेल तर असं आहे ना, तर वाय करणार. सो SHM मध्ये ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला हा असतो मायनस ओमेगा स्क्वेअर वाय, विदाउट डाऊट. काही प्रूफ करायचं काम नाही, याच्यावर मी प्रूफ पण करू देऊ शकतो तुम्हाला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 3दा, ठीक आहे ना, पण काही आवश्यकता नाही. पार्ट आहे आमचं हे. ऍक्सलरेशन जे असतं SHM मध्ये ते ओमेगा स्क्वेअर वाय असतं विथ निगेटिव्ह साईन. मग या ठिकाणी इथून इथपर्यंत जो वाय आहे, हा वाय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? अप डायरेक्शन मधला. सो हा वाय पॉझिटिव्ह आहे. जर का हा वाय पॉझिटिव्ह आहे तर ऍक्सलरेशन इथे निगेटिव्ह साईन लागल्यामुळे कसं येईल? निगेटिव्ह. निगेटिव्ह ऍक्सलरेशन म्हणजे डाऊनवर्ड, म्हणजे या पार्टिकलचं ऍक्सलरेशन डाऊनवर्ड असेल. त्या जागी जर का मी इथलचं ऍक्सलरेशन घेतलं असतं तर या ठिकाणी जो वाय होता हा निगेटिव्ह वाय होता. सो त्याच्यामुळे ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह आलं असतं, म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ठीक, म्हणजे आपण ऍक्सलरेशनची डायरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हेलॉसिटी डायरेक्शन कशी ओळखायची हे आजच्या लेक्चरमध्ये शिकलो है ना. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह हे कसं डिराईव्ह होतं आणि कसं आहे हे पण आपण शिकलो. याच्यावर फारसा टफ क्वेश्चन्स येत नाही. ओके, पण कॉमन सेन्स तुम्हाला वापरावी लागेल, तर यू गॉट द डेफिनेट मार्क्स. या वर्षीचा जो फिजिक्सचा पेपर आला 2020चा, हा पेपर अनेक विद्यार्थ्यांना सिंपल वाटला, पण स्कोरिंगला कठीण आहे. कारण तिथे क्वेश्चन्स सिंपल होते, पण तुमच्या विवेकबुद्धीला तुम्ही जर का फिजिक्स खूप बारकाईने वाचलं असेल तरच ते तुम्हाला सोपे आहेत, अदरवाईज ते टफ पण होऊ शकतं. म्हणजे असं वाटेल की बा याचं उत्तर लगेच येऊ शकतं, मला पण लांबू शकतं.
सो फिजिक्समध्ये माझ्या मते तुम्ही जर का स्टडी करणार असाल तर शांततेनं पूर्ण कन्सेप्ट समजून विचार करायचा आणि मगच तो समजून घ्यायचा. कन्सेप्ट समजून घ्या, विचार करा, परत समजून घ्या, परत थोडासा विचार करा. ओके सर, याने तर डोक्याला खूप स्ट्रेस येतो. फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये अभ्यास करायचा असेल तर कॉम्प्लिकेटेड गोष्टीला इझी करावा लागतो आणि ते समजून आणि विचार करूनच होऊ शकतं. पाठ करून किंवा रट्टा मारून होऊ शकत नाही. या फॉर्म्युल्याला मी ज्याला बोल्ड केलं, एखाद्या विद्यार्थ्याने जर का पाठ केलं असेल तर त्याला हा क्वेश्चन याच्यावर जेव्हा येईल त्यावेळेस तो खूप 100% शुअरने क्वेश्चन सोडवू शकणार नाही. तो वेट करेल, त्याला असं वाटेल की येथे VW ची काहीतरी व्हॅल्यू द्यायला पाहिजे, स्लोपची काहीतरी व्हॅल्यू द्यायला पाहिजे, मग VP ची काहीतरी व्हॅल्यू द्यायला पाहिजे, किंवा आपण काढूया त्याला, मग त्याच्यावर आपल्याला कळेल. तर असं काहीच नाही. याला वापरून लॉजिकली आपल्याला ते सोडवायचं असतं. जसं की मी तुम्हाला या फॉर्म्युल्यावर व्हॅल्यूजवाला क्वेश्चन नाही दिला. मी या फॉर्म्युल्यावर तुम्हाला जे होमवर्क दिलं ते फक्त डायरेक्शन शोधण्यासाठी. म्हणजे फॉर्म्युला डायरेक्शन शोधण्यासाठी फॉर्म्युला असू शकतो का? नाही, पण हा याच्यावर तुम्ही डायरेक्शन शोधा. एक सिंपल क्वेश्चन्स बऱ्याच वेळा म्हणजे मला वाटतं आला होता कधीतरी, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज होत्या, पण व्हॅल्यूज नाही आन्सर निघायचं नाही. आन्सर निघणार होतं त्याच्यासाठी दिलेल्या डायरेक्शनवर. मला सांगा ही वेलॉसिटी कोणाची आहे? पार्टिकलची आहे. अलॉंग विच ॲक्सिस आहे? अलॉंग वाय ॲक्सिस आहे सर. सो अलॉंग वाय ॲक्सिस मॅग्निट्यूड जे काही असेल, ठीक आहे ना, मॅग्निट्यूड जे काही असेल त्या पार्टिकल वेलॉसिटीचं, पण डायरेक्शन आय कॅपच्या टर्म्समध्ये असेल का जे कॅपच्या? पार्टिकल अलॉंग वाय ॲक्सिस आहे ना, मोशन वाय ॲक्सिस आहे ना अलॉंग. सो प्रश्नामध्ये तुम्हाला डायरेक्शनचा विचार करायचा आहे. मॅग्निट्यूड व्हॉट एव्हर द मॅग्निट्यूड इज, ठीक आहे ना, गुळत गेलं मॅग्निट्यूड. मला सांगा जे काही मॅग्निट्यूड असेल त्या मॅग्निट्यूड सोबत आपण आय कॅप लावायला पाहिजे का जे कॅप लावायला पाहिजे? सो सर, पार्टिकल जर का अलॉंग वाय ॲक्सिस व्हायब्रेट होत आहे तर अलॉंग वाय ॲक्सिस आपला युनिट वेक्टर जे कॅप असतो. म्हणून VP ची जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इंटू जे कॅप असायला पाहिजे. मग हा जे कॅप पॉझिटिव्ह असायला पाहिजे का निगेटिव्ह असायला पाहिजे? सो ती डायरेक्शन या इक्वेशन सॉल्व्ह होऊन जातं. सो व्हॅल्यूज काढायचं काम नाही पडलं त्या वर्षी. काय काढायचं काम पडलं? फक्त डायरेक्शनचा विचार. सो खूप इझिली तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला असेल त्या मुलांकडनं जर का त्यांचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर. सो कन्सेप्टकडे फोकस द्या आणि खूप प्रॅक्टिस केल्याने कन्सेप्टकडे आपल्याला कन्सेप्ट समजायला खूप मदत होते. ओके सो माझी सगळ्यांना ॲडवाईस आहे की शांततेने प्रश्न सोडवायचे आहेत. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. सुरुवातीच्या काळामध्ये खूप जास्त प्रॅक्टिस करा, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन्स फास्ट होतील. क्वेश्चन वाचण्याची जी तुम्हाला घाई होते ती घाईला तुम्ही कंट्रोल करून शांततेत आणि कमी वेळेत तुम्ही क्वेश्चनला समजून घेऊ शकता. एवढा अभ्यास तुम्ही असा करत राहायला पाहिजे, गडबड करायची नाही. ओके सो आजच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकलो? तर आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकलो पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटीमध्ये काय रिलेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह कसं काढतात, अँड द लास्ट की ॲस्क्लरेशनची सुद्धा डायरेक्शन आपण कशी ओळखतो. ओके सो टिल देन गुड नाईट, टेक केअर.